वेलकम टू चॅनल द रिअल रोनिका. न्यू ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत आहे. आपण आज निघालोय पिकनिकला. फॅमिली पिकनिक आहे आपली. आपण आता निघालोय, सगळे बस मध्ये बसले. हॅलो, आताशी आपण निघालोय. बघूया पुढे आपला प्रवास कसा होता, मी सगळं शेअर करणार आहे. दादा थँक्यू, आपल्याला सोडायला आले. थँक्यू. आम्हाला घेऊन नाही चालले. गणपती बाप्पा. तर आज आपली ट्रिप आहे, पिकनिक आहे, आमची फॅमिली पिकनिक. आणि खूप वर्षापासून आम्ही असं प्लॅन करत होतो की कोकणामध्ये जाऊन आम्हाला म्हणजे पूर्ण फॅमिलीसोबत जायचं होतं. तर आज सक्सेसफुल झालं आहे की पूर्ण फॅमिली आम्ही चाललो आहे. आता आम्ही निघालो आहे, इथून वडाळ्यावरून आम्ही निघालो आहे, सगळी फॅमिली आहे. आणि आम्ही एक बस केली आहे, मिनी बस केली आहे खास आमच्या पूर्ण फॅमिलीसाठी. आणि सगळे निघालो आहे. आत्ता आम्ही थोडासा हॉल्ट घेतला आहे. आता आम्ही इथून डायरेक्ट मालवणला जाणार आहे. मालवणवरून त्यानंतर आम्ही देवगडमध्ये जाणार आहे, अशी आमची ट्रिप ठरली. आणि जे मालवण टू देवगड जे काय स्पॉट असतील ते सगळे आम्ही स्पॉट फिरणार आहे. गुड मॉर्निंग गाईज. तर रात्री खूप आम्ही लेट पोचायलाच आम्हाला रात्री 1:45 झाला. तर दमलो होतो, जेवलो आणि झोपलो लगेच. सकाळी आता उठलो आहे, तर या दांडी बीचवरती आलो आहे. मालवणला हा जवळ होता, आमच्या स्टेपासून जवळ होता दांडी बीच, त्याच्यामुळे इकडे आलो आम्ही वॉटर स्पोर्ट्स करायला. आता आमचे सगळे तिकीट्स वगैरे काढून झाले वॉटर स्पोर्ट्ससाठी. पॅरासेलिंग वगैरे सगळं आहे त्याच्यामध्ये, जेटस्की, बंपर राईड, बनाना राईड सगळे आहे पॅकेजमध्ये. तर फॅमिली आहे त्याच्यामुळे आम्ही पॅकेजमध्ये घेतलं आहे. आणि खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे, दाखवते तुम्हाला. खूप गर्दी आहे, खूप गर्दी. तुम्ही बघू शकता, आता सुट्ट्या चालू आहेत ना क्रिसमसच्या, त्याच्यामुळे खूप गर्दी आहे. आणि त्याच्या राईड्स आहेत ना, त्या पण ते लोक खूप कमी वेळात करतात. गर्दी लोक आहेत त्याच्यामुळे ते लोक खूप कमी वेळ देतात राईडसाठी पण. ते मस्त आपण कोकम सरबतचा आनंद घेऊया. थंडीचे दिवस आहेत पण थंडी तर कुठेच नाही आहे, गरम होतं, खूप गरम होतं, खूप ऊन आहे, त्याच्यामुळे आम्ही कोकम सरबत घेतो. आता सगळे आम्ही वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेणार आहे. बघूया. मामी या, मामी दे बाई. वी आर रेडी फॉर द वॉटर. सगळे इथे रेडी झाले, लाईफ जॅकेट वगैरे घालून. आता फर्स्ट मीच जाणार आहे. तर माझी व्हिडिओ अशी आहे, त्या लोकांनी कमी ह्याच्यामध्ये केलेलं आहे, त्याच्यामुळे राऊंड पण खूप छोटे छोटे घेतलं. पैसे पण कमी होते त्याच्यामुळे राऊंड छोटे आहेत. आणि गर्दी खूप होती त्याच्यामुळे ते लवकर करायच्यासाठी त्या लोकांनी असं केलं आहे. तुम्ही बघू शकता माझा राऊंड खूप छोटा आहे. सगळ्याच राईडचे त्यांनी शॉर्ट एकदम छोटे छोटे असे राऊंड घेतले आहेत. लगेच आले मी. आता दुसरी आहे स्लिपिंग बंपर राईड काहीतरी आहे ही. ह्याच्यामध्ये आम्ही 3 जण चाललो, आम्ही फॅमिली मेंबर. ह्याच्यात पण मजा आली खूप, पण राऊंड छोटा.
छोटासा राऊंड आहे त्याच्यामध्ये पण मज्जा आली. आणि ही आहे बनाना राईड. बनाना राईडमध्ये तर खूप मज्जा आली आम्हाला. आम्ही 5 जण गेलो होतो एकदम. आणि नंतर ना ते लोक एकदम लास्टला आल्यावरती ना पलटी करतात बनाना राईड. तर ते खूप रिस्की आहे. तिथे तुम्हाला काळजी घ्यावी लागणार. कारण मला तरी लागलं होतं माझ्या डोक्याला. इतकं जोरात नव्हतं पण लागलं होतं थोडंसं. पण मज्जा आली बनाना राईडवरती. आता तो आम्हाला रिटर्न घेऊन येतो. आणि अशा त्या वेव्हज येतात त्याच्यामुळे खूप मज्जा येते. पलटी केलं बघा त्यांनी. त्यानंतर वॉटर स्पोर्ट्स केल्यानंतर आम्ही गेलो होतो दांडी बीचवरती. तिथे एक बाजार भरतो हा. तर तिथे गेलो होतो आम्ही म्हणजे फिश घ्यायला. कारण आम्ही ठरवलं होतं की फिश आपण घ्यायचे आणि जिथे आम्ही होमस्टेला होतो तिथे त्यांना आम्ही फ्राय करायला देणार होतो. तर या मावशी आहेत. आपल्याला सुरमई कट करून देतात. जा ना तिकडे. हे बघा 15-16 किलोची असते ना त्याच्यामध्ये असते का बोली. आपण ही सुरमई घेतली आहे तर त्या कट करून द्यायचं काम त्या करतात. कट करतात. तुझं काय म्हणणं आहे? तुला काय खायचं आहे सांग. सुरमईच खायची होती. कोळंबी 1.5 किलो कोळंबी घेतली आपण. ते सुरमई आहे. छोटी छोटी पिल्लू आहे सुरमईची. 200चे 10. बांगडे आणि कोळंबी. काय काय घेतलं आपण? सुरमई, बांगडा आणि कोळंबी. एक टाका मावशी. थँक्यू. चला थँक्यू. आज मावशी आपल्याला ते कोळंबी पण साफ करून देतात. किती जण बसली? 1 kg साफ करून द्यायचे. 20 रुपये घेणार आहेत ते. आता या चेहऱ्यांना बघा. फिश खाण्यासाठी किती एक्सायटेड झालेली माणसं आहेत ही. मालवण मच्छी बाजार. हां, मालवण मच्छी बाजार म्हणजे हा दांडी बीचवरती आहे मच्छी मार्केट. आमचा प्लॅन होता की मालवणला तिथे राजकोट किल्ल्यावरती जायचं होतं. आणि तिथे आहे शिवाजी महाराजांचा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. तर हा मला बघायला जायचा होता कधीपासून. इतकी छान आहे ना, खूप मस्त खूप. आणि संध्याकाळ झाली आहे, लाईट्स लागल्यात, त्याच्यामुळे तो किल्ला इतकं बघायला इतकं छान वाटतोय. राजकोट किल्ला खूप छान आहे, मस्त. असा होता आमचा दिवस. त्यानंतर संध्याकाळी मग आमचं ही फॅमिली, आमची सगळे एन्जॉय करतात फॅमिली मेंबर्स. असा होता पहिला दिवस मालवणमधला. रूमवरून निघालोय, नाश्ता करायला चाललोय आम्ही. पेट पूजा तर होनी चाहिए. मग इथून आता आम्ही जाणार आहे देवबाग बीचला. तिकडे पण मस्त मस्त स्पॉट फिरायचे आहेत आपल्याला. ते सुनामी आयलंड वगैरे जे काय आहे ते. अशा आम्ही चालत चाललोय वारीप्रमाणे. एवढी मोठी फॅमिली आहे आमची. नाश्ता करायला आम्ही चालत चाललोय. ॲक्च्युली आमची बस आहे, तर बस एवढी मोठी बस सगळीकडे फिरवायला जमणार नाही, पार्किंगचे प्रॉब्लेम असतात.
त्याच्यामुळे आम्ही असं चालत चाललो आहे. जवळपासच आम्ही नाश्ता करून देवबागला निघणार आहे. अर्धे मागे चालतायत. बघा आता यांची मस्ती कशी चालली आहे बघा. काय बोलले तुम्ही? लास्ट टाइम आम्ही काय झालं कोकणात आलेलो स्कॉर्पिओ घेऊन, पण मामा बोलला चप्पलीला घ्यायचं नाही, घेतला तर मी कॅन्सल होय. मग आम्ही पण हो आपण जायचंच. मग आम्ही निघालो. शेरा आम्ही कधी नाही बोलत नाही. मग काय सोनूची मम्मी बोलली राहू दे चप्पलीला. नाही ऍक्च्युली तिला सुट्टी नव्हती म्हणून आम्ही विचार केला की जागा होणार नाही. हो नाही मग पण बरं झालं तिला ठेवून आलो. डोक्याला ताप नाही दिला आम्हाला कोणी. आता सध्या लय ताप देते ती. आता आम्ही चाललोय आम्ही चाललोय आता अंगणवाडीच्या भराडी देवीच्या मंदिरात चाललोय. देवीच्या दर्शनाला चाललोय आम्ही. निघालो आम्ही मालवणवरून. जाणार होतो आम्ही तारकर्लीला आणि देवबाग बीच फिरायला, पण इतकं ट्रॅफिक आहे तिकडे त्याच्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आज. बघूया नेक्स्ट टाइम तिकडे जाऊ आम्ही. मग कारण 5 तास 4 तास ट्रॅफिकमध्ये घालून काहीच होणार नाही. त्यापेक्षा आम्ही दुसरे स्पॉट एन्जॉय करू. बघूया नेक्स्ट काय काय आहे. आता आपलं अंगणेवाडी भराडी देवीचं दर्शन झालेलं आहे. अजिबात गर्दी नाही आहे, शांत आहे आणि मस्त वाटलं दर्शन करून. तुम्ही पण इथे जवळ असाल तर या दर्शनाला, कारण आता गर्दी नाही आहे. पुढच्या महिन्यात आता 9 तारखेपासून जत्रा सुरू होणार आहे, तर खूप गर्दी असणार आहे. आता तर गर्दी नाही आहे. मस्त दर्शन झालं आहे आमचं. आता आम्ही इथून निघालो आहे. ऑन द वे आमचे जे काय आता स्पॉट असतील ते आम्ही करणार आहे क्लिअर. बघूयात काय काय असणार आहे. आता आपण आलो आहे देवगडला. आता पोचलो आहे देवगडमध्ये. आता हे रस्ता तर मला बीच लागला म्हणून आम्ही ते थांबलो आहे थोड्या वेळासाठी, थोडा रिलॅक्स व्हायला. कारण इतकं प्लेस मस्त आहे ना, आणि बीच तर बघा किती साफ आहे. खूप मस्त आहे बीच. आणि इथे माझे फॅमिली मेंबर सगळे क्रिकेट खेळतात. खूप दिवसानंतर, खूप वर्षानंतर सगळे असे बाहेर आलेत फॅमिली, पूर्ण फॅमिलीसोबत, आणि ते पण कोकणात. त्याच्यामुळे आता इथे क्रिकेट खेळतात, थोडा टाईम स्पेंड करतात एकमेकांसोबत. छान वाटतं त्यांना बघून पण. आणि हे प्लेस यार इतकं सुंदर आहे हा बीच. सनसेटचा टाइम झालाय. मस्त. आता मी 5 दिवस इथेच आहे देवगडमध्ये. देवगडमधले जे काय स्पॉट आहेत ते आम्ही फिरून घेणार आहे इकडे.